आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व आजचा तरुण या विषयावर माझं मत मांडणार आहे. तत्पूर्वी मी व्यासपीठावर उपस्थित विचारमंचासमोरील सर्वच मान्यवर यांना माझा आदर व सन्मानपूर्वक नमस्कार प्रदान करते. 350 वर्षापूर्वी या मातीमध्ये स्वराज्य स्थापन करण्यात आलं. जगाच्या इतिहासातील शेतकऱ्यांच्या बळावरती निर्माण केलेली एकमेव क्रांती असं या स्वराज्याचं वर्णन करता येईल. खरं तर सैनिकांच्या बळावरती युद्ध लढली जातात. सैनिकांच्या बळावरती युद्ध जिंकून एक राज्य देखील निर्माण करता येतं. मात्र हातात नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात समशिरे देऊन या शेतकऱ्यांच्या बळावर देखील राज्य निर्माण करता येतं. हे ज्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं त्या आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याची खरं तर माझी पात्रता नाही, पण हा छोटासा एक प्रयत्न असणार आहे. छत्रपतींचा जन्म कसा झाला हे जाणून घेण्यास तुम्ही मी सर्वच उत्सुक असणार. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे एकदा युद्धाला निघाले. युद्धाला निघाल्यानंतर जंगलातील ती वाट होती. सर्वत्र दाट झाडी, काळोख होता. त्यांना जखमी अवस्थेत समोरून एक सिंह येताना दिसला. सिंहाच्या पायात काटा रुतलेला होता. सिंह खिन्न अवस्थेत पडून खाली झोपलेला होता. शहाजीराजे घाबरले. त्यांनी स्वतःला एका झाडामागे दडवून घेतले, लपवून घेतले. त्यांना समोरून दुसरं एक दृश्य असं दिसलं होतं. समोरून एक सुंदर अशी स्त्री चालत आली. तिच्या डोळ्यांमध्ये अंगार होता. नजर जणू छत्रपतींची तलवार. शृंगार इतका सुंदर की ती कोणालाही मोहित करेल. ती स्त्री समोरून चालत आली. तिने स्वतःच्या जीवा दाखवायचं नाही, देखावा करायचा नाहीये. शिकायचं काय माहिती का? मॉडर्न काय घ्यायचं, अमेरिकन संस्कृतीकडून काय घ्यायचं माहिती का? त्यांचं नॉलेज घ्यायचं, त्यांच्या बरोबरीने कॉम्पिटिशन करायचे. आज भारताचा GDP आणि PPP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि पर्चेसिंग पॉवर प्युरिटीनुसार भारत 3ऱ्या क्रमांकावर येतो. या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर चीन आणि द्वितीय क्रमांकावरती अमेरिका हे देश आहेत, बरोबर? तर आपला भारत देश 1 नंबर क्रमांकावर कसा जाईल हे अमेरिकन्स कडून शिकायचं. ना की त्यांची वेशभूषा, ना की त्यांचे विचार, या गोष्टी नाही करायच्या. मुलींनी पण 4 हात लांबच राहायचं. कोणी तुम्हाला थोडंसं गावठी म्हटलं ना तरी चालेल, पण संस्कृती टिकून ठेवायची. डोक्यावर चंद्रकोर लावूनच फिरायचं. अहंकार येतो, माज करायचा चंद्रकोरचा. महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलो ना तसंच राहायचं. अंगावर ओढणी असलीच पाहिजे, स्वतःला दाखवून घेतलंच पाहिजे. आपणच आपल्या हाताने आपलं प्रदर्शन करत फिरायचं नाही. आणि कुठल्या मुलाची वर नजर करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर द्यायचं. कोणाची वाट नाही पाहिजे. मला एखादा भाऊ मदतीला येईल, पप्पांना मी फोन करेल, पापा की परी व्हायचं नाही. कितच थोबाडीत मारून द्यायची त्याच्या. काहीच होत नाही, कोणीच काही करत नाही. राजमाता जिजाऊंनी काय केलेले माहितीये ना? घोड्यावर बसला की असा घोडा वाकत होता. 80-90 किलो वजन होतं. अंगकाठी अशी होती. दिसायला तर देखणा शृंगार, कोणी प्रेमात पडेल तशा होत्या, पण फक्त सौंदर्याला कोणी भाळलं नाही अशी ताकद होती. एका वेळेस 4-4 जणांना तलवारबाजी केली त्यांनी. तुम्ही शिका ना तलवारबाजी. 2 व्हीलर शिका, 4 व्हीलर शिका, सेल्फ डिफेन्सचे क्लासेस लावा. तुम्ही कराटे, जुडो, टायकांडो काय तुम्हाला जमेल तेवढं करा. फालतू गोष्टींमध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा, मोबाईलवर इन्स्टा फेसबुकवर प्रोफाईल बनवण्यापेक्षा असं काहीतरी प्रयोग करत राहा. मुलांना तुम्ही पण तेच करा. हे महत्वाचं आहे. आज तुम्हाला एक 2-3 वर्षापूर्वीची घडलेली घटना सांगते. एक मुस्लिम मुलगी होती, जॉबला होती. मुंबईची ही कहाणी आहे. IT कंपनीमध्ये होती ती. त्या सगळ्या अमेरिकन कंपनीज असतात, नाईट शिफ्ट असतात. रात्री जॉब संपला, घरी परतायला निघाली. तिच्या मागे काही गुंड लागले. ती पळत असताना गुंड मागून येत होते. आता हजारो दरवाजे, भरपूर ऑप्शन्स आहे, भरपूर पर्याय, कुठलीही मदत घेतली असती. पळत गेली, जीव वाचवत होती. एका घरातून प्रकाश आला, दरवाजा ठोकावला. एक तरुण पुरुषाने दरवाजा खोलला. तो म्हणाला, काय ग ताई? म्हणे, माझ्या मागे गुंडे लागलेत, मला प्लीज आजची रात्र तुम्ही इथं आश्रय द्या ना. रिक्वेस्ट केली त्याला. त्यानं तिला घरात घेतलं, स्वतः बाहेर गेला. रात्रभर त्या घराच्या बाहेर पहारा देत राहिला. एकदम निर्धास्तपणे झोपली. काहीच टेन्शन नाही, काही नाही. परपुरुषाच्या घरी. तिथं बाई बी काहीच नव्हती घरामध्ये, कोणीच आधार नाही कोणाचाच. झोपली. सकाळी उठली, घरी परतायला निघाली. त्यानं तिला प्रश्न विचारला, एक विचारू का ग ताई? मी पण एक पुरुष आहे, तुझ्या मागं गुंड लागली होती, माझ्या घरात तुला कोणाचाच आधार नाही, मी पण तुझ्यासोबत अन्याय करू शकत होतो, तू कसं माझ्यावर विश्वास ठेवला? तिनं स्मित करून त्याला उत्तर दिलं, दादा, हजारो दरवाजे होते, कोणाकडे मदत मागितली असती, पण पळत असताना पुढे गेले, थोडीशी मागे सरकले, एक खिडकी दिसली, खिडकीतून प्रकाश आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मला फोटो दिसला. ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ना, त्या घरात माझ्यासारख्या मुलीवर कधीच अन्याय होऊ शकत नाही. एक मुस्लिम मुलीने दिलेली ग्वाही. आता YouTube गुगलला सर्च करा, खरी कहाणी घडलेली. मुस्लिम मुलीला इतका विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर.
आपला तो वंश आहे, आपला इतिहासच तो आहे. किती विश्वास ठेवायला पाहिजे. आणि घरामध्ये फोटो लावला होता. आज बरेचसे मुलं आहेत, पाहत असते मी, चंद्रकोर लावणार, गळ्यामध्ये राजमुद्रा घालणार, कुर्ते घालणार, इन्स्टाला फेसबुकला पोस्ट करणार, घरामध्ये महाराजांची मूर्ती असते, फोटो असते. माझी माऊली इथं बसलेली, तिला विचारा. माझं 23 वय रनिंग आहे. मागच्या वर्षी शिवजयंतीला आपण ती मूर्ती स्थापन केलेली घरामध्ये. आमच्या घराला छत्रपतींचा खूप वेळ आणि एकच आमचा जो टार्गेट आहे, उभीच राहीन सांगे ना गाथा तुमच्या पराक्रमाची, उभीच राहीन सांगे ना गाथा तुमच्या पराक्रमाची, आठवण सदा करून देईल मराठ्यांच्या इतिहासाची, आठवण सदा करून देईल मी मराठ्यांच्या इतिहासाची. एकच आमच्या घराचं ध्येय आहे. इतकं वर्ष मूर्ती स्थापन नाही केली घरामध्ये, कारण ती एक जबाबदारी. वडिलांनी सांगितलं होतं, मूर्ती म्हणजे फक्त शो नाही बाळा, दाखवण्यासाठी नाहीये. मागच्या वर्षी 19 फेब्रुवारी 2023 ती मूर्ती स्थापन झाली आहे. आजपर्यंत त्या मूर्ती समोरचा दिवा विझलेला नाहीये. ही आमच्या चौघांची जबाबदारी. आम्ही चौघं घरात राहतो. मूर्ती समोरचा दिवा विझलेला नाही. मूर्तीला रोज राज्याभिषेक आपण करू शकत नाही. दुधाने आणि पाण्याने छत्रपतींना आंघोळ असते. महाराजांसमोर भरपूर फुलं असतात. रोज महाराजांच्या गळ्यामध्ये एक हार असतो. देवाऱ्यासमोर मी कधी झुकणार नाही, पण छत्रपतींचा आशीर्वाद घेतल्यासमोर मी कधी घराच्या बाहेर नाही पडले. ती जबाबदारी बाळांनो. त्याच्यामुळे तुम्ही जर का घरामध्ये मूर्ती किंवा फोटो वगैरे स्थापन करत असाल, मी पण माझ्या भावाला सक्का छोटा भाऊ आहे, मला त्याला सांगितलेलं आहे, दाद्या फोटो लावलाय म्हणजे महाराजांचे विचार आहे बरं का, इथे कुठल्या मुलीकडे वाईट नजर नाही करायची. नाही दिदी, असं कधीच नाही होणार. आणि संपूर्ण कुटुंबाचं एकच ध्यास आहे. आज माझं एमटेक झालेलं आहे, पुणे मुंबईला मी जॉब करू शकते, सगळं वेल सेटल आहे, पण हा देह छत्रपतींच्या चरणी अर्पण केलेला आहे. मी मरेपर्यंत 10 लोकांचे जरी विचार बदलले ना, असे 10 लेकरं जरी म्हटले ना, ताई आजपासून मुली माझी जबाबदारी आहे, आजपासून छत्रपतींचा वारसा तू आतापर्यंत नेला, इथून पुढे आम्ही नेणार, असे 10 मुलं जरी म्हटले ना, तरी या देहाचं सार्थक झालं, तरी माझा जन्म सार्थकी लागला. मला काहीच नको दुसरं, मला मोठा जॉब नको, मला मोठा आज एमटेक म्हणजे मी वेल सेटल द्याच, पण छत्रपतींना हा मी माझा देह अर्पण केलेला आहे आणि त्यासाठी आई वडिलांची साथ मला लाभलेली. हे विचार तुम्ही ठेवा. या विचाराने तुम्ही पुढे चला. मुलींना विशेष तेच सांगायचंय मला. नजरेत तलवार ठेवा, बोलण्यात रुबाब असावा, एक अंगार ठेवा, अहंकार नसावा. अशा प्रकारे आपल्याला हे आयुष्य चालवायचंय आणि सार्थकी लावायचंय. छत्रपतींचे हे विचार आपल्याला घ्यायचे. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. एक लक्षात घ्या, आई वडिलांविषयी एक छोटासा मुद्दा तुमच्या समोर मांडून जाते, थोडासा भावुक आहे पण लक्षात घ्यायचंय आपण. तुम्हाला आठवत असेल लहानपणी एकदा खेळणीकडे बोट केलं असेल, पप्पा ही खेळणी पाहिजे, दिली. पप्पा हा ड्रेस पाहिजे, दिली. पण कुठल्या मुलाकडे कधी बोट करू नका, पप्पा हा पाहिजे. केलंय का कधी? नाही. ती खेळणी नाही बाळांनो, खेळणी मोडली फेकून दिली. तो ड्रेस नाही बाळांनो, आज घातला उद्या मी दुसरा घालेल. आयुष्याचा जोडीदार आहे. खूप प्रकरणं घडतायत. खास तुमच्याशी या गोष्टीवर मला बोलायचंय. व्यासपीठ मिळालेलं आहे, विचारमंच मिळालेला आहे, तर हा मुद्दा मांडून जाणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. तसं कधीच करू नका. त्यांनी उन्हाळे पावसाळे सगळे पाहिलेले आणि त्यांच्या शब्दाच्या आपल्याला बाहेर जायचं नाही. त्या वयामध्ये